सिंहस्थ कुंभमेळा हा भाजपच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि भाजपच्या अत्यंत मनाजवळच्या या विषयामध्ये आता अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेनं दावा करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे। खर तर यासाठीचं नियोजन, विकास कामांचा आराखडा आणि शासकीय स्तरावरील कामकाजाच्या जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये भाजपने सुरुवातीपासूनच अन्य कुणालाही मध्ये येऊ दिलं नव्हतं। मात्र आता भाजपला वगळून सुरू असलेल्या कुंभमेळ्याबाबतच्या स्वतंत्र बैठकांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न त्यांचेच मित्रपक्ष करतायत असं दिसतंय। हे नेमकं प्रकरण काय आहे? सिंहस्थ कुंभमेळा भाजपसाठी इतका महत्त्वाचा का आहे आणि यात त्यांच्या मित्रपक्षांनी सुरू केलेला हस्तक्षेप त्यांच्या मित्रपक्षांना किती महागात पडू शकतो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर यंदाच्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाजपने आधीच तयारीला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अगदी बैठकांनाही सुरुवात केली आहे। शिवाय हेतुपूर्वक भाजपने या बैठकांमधून विरोधी पक्षांच्या खासदारांना दूर ठेवलं। इतकंच काय तर महायुतीतील सहकारी पक्ष आणि जिल्ह्यातील स्थानिक मंत्र्यांनाही भाजपकडून या बैठकांचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं आणि यामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी आता आपली स्वतंत्र पावलं टाकायला सुरुवात केली आहे। विरोधी पक्षाच्या खासदारांनी आता आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे। शिवाय आता सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांनी देखील या कुंभमेळ्यासाठी वादाचा नवा आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे आणि याची सुरुवात केली आहे अजितदादांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी। ती कशी? तर भुजबळांनी नुकतीच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबतची एक स्वतंत्र बैठक बोलावली आणि साहजिकच या बैठकीमुळे भाजपची अस्वस्थता चांगलीच वाढली आहे। छगन भुजबळ हे कमी होते म्हणून की काय तर शिंदेच्या शिवसेनेनं देखील भाजपला आणखी अस्वस्थ करण्याची नवी ट्रिकच काढली। ती म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेंनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या एकंदरीत सर्व कामांची माहिती मागवून घेतली। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की भाजप इतकं अस्वस्थ का आहे? तर लक्षात घ्या की भाजप हा एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे। कुंभमेळा हे आपण किती प्रखर हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याची मोठी संधी आहे। साधू संतांच्या या मेळ्याला जितकं भव्य स्वरूप दिलं जाईल आणि जो नेता ते भव्यत्व देईल तो नेता प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख निर्माण करता येईल। जशी योगी आदित्यनाथ यांनी केली तशीच काहीशी इमेज ही आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना स्वतःची बनवण्याची एक संधी आहे असं आपण म्हणूया आणि यातून एक मजबूत हिंदुत्ववादी वोट बँक भाजपला तयार करता येऊ शकते। मग ही संधी भाजप कशी आहे सोडेल? आणि याशिवाय यातून मिळणाऱ्या महाप्रचंड निधीकडे सर्वच राजकीय पक्षांचं कायमच लक्ष असतं, त्यात भाजपचंही आहे, यात काही वेगळं नाही। पण यंदा निधीच्या बाबतीमध्ये काहीसा भ्रमनिरासच होण्याची शक्यता दिसते, कारण की या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी एकूण 24,000 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये शासनानं सार्वजनिक बांधकाम विभागाला फक्त 2,270 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। तर सिंहस्थासाठी म्हणजे या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणाला देखील अवघे 1,000 कोटी रुपयेच देण्यात आल्याची माहिती मिळते किंवा दिले जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचा कितीही जरी गाजावाजा होत असला तरी त्याच्या निधीकडे जे काही लक्ष आहे त्या बाबतीत यंदा तरी राजकीय पक्षांचा भ्रमनिरासच होणार आहे अशी चिन्ह आहेत। आणि त्या पुढे मग प्रश्न असा पडतो की निधीसाठी आकर्षण बिंदू ठरत असलेल्या कुंभमेळ्याला यंदा इतकं मोजून मापून निधी का दिला जातोय आणि हे सगळं का वादात सापडतंय? तर त्याचं कारण असं आहे की राज्याच्या तिजोरीमध्ये आधीच खडखडाट आहे। अनेक यंत्रणांना विकास कामांसाठी निधी मिळालेला नाहीये। बिलं मिळत नसल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कंत्राटदार हे रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यातच भर म्हणून की काय की सिंहस्थाची जी कामं आहे ती नाशिक सोडून आता गुजरातच्या कंत्राटदारांना दिली जाणार असल्याचा प्रयत्न होतोय असा हे का आरोप होतोय। त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा हा एकंदरीतच वादात सापडल्याचं पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये एकीकडे भाजप या सगळ्यासोबत डील करत असताना दुसरीकडे त्यांचेच मित्र पक्ष त्यांना या कुंभमेळ्यासाठीची जी काही संधी असेल म्हणजे हिंदुत्ववादी वोट बँक तयार करण्याची, प्रखर हिंदुत्ववादी अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख निर्माण करण्याची किंवा त्यातून निधीचा जो काही फायदा होईल तो मिळवण्यासाठीची जी काही भाजपची धडपड आहे
त्यामध्ये त्यांचेच मित्र पक्ष आता हस्तक्षेप करतायत आणि भाजपला अर्थातच हे सहन होणार नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कोण एकमेकांना वरचढ ठरेल, महायुतीमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्यामध्ये कोण पुढे जाईल किंवा कोण बाजी मारेल, तुम्हाला काय वाटतं? आणि सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात त्या संदर्भातल्या राजकारणासंदर्भात जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती निश्चित तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सगळे अंदाज, तुमच्या ज्या काही भूमिका असतील त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित येऊ द्या. व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास, अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.